तर नांदेड जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम आहे। ढगफुटी काही भागामध्ये झाली आहे। भेंडे गावला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। लोहा तालुक्यातल्या भेंडे गावात 4 जण अडकले आहेत। गावकऱ्यांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। तर शेती पिकांचेही भेंडे गावात प्रचंड नुकसान झाले। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातही मुसळधार पाऊस झालाय, तर इकडे भेंडे गावलाही पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। यात 4 जण अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी बचाव कार्य ग्रामस्थांकडून राबवलं जातं। शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी तो का तिकडे ती पळशी गाव आहे, पळशी गावाकडे पण नदी फुटलेली आहे। आमचं गाव चाललंय हो काय, किती शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल सर। रात्रीच्या ही भेंडे गावातली एक्सक्लुझिव्ह दृश्य सामती 4 जण या पावसाच्या पुराच्या पाण्यात अडकलेत। त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र शेती ही पूर्णतः पाण्याखाली गेली, त्यामुळे या पावसानं शेतीचंही प्रचंड नुकसान केलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।